नमस्कार सर्वांना. तर मी कबनेरी नदीमध्ये उभा आहे. बघा कुठे उभारलेले आहे. तर आता बोट तिकडे आहे, बघू शकता. ती बोट येणार इकडे, तेच वाट बघते. खरं तर मला नाही जायचं आहे. मी आली आहे चिल्लर घेण्यासाठी इथे दुकानात. तर इथे एक दुकान आहे, तिथं चिल्लर भेटते, म्हणजे 1 रुपये 2 रुपयाचे कॉईन भेटतात. मग त्यांनी मला कॉल केला होता घ्यायला ये म्हणून. तर ते काका कुठे गेले, तर त्यांची वाट बघत बसले होते. तर म्हटलं खाली उतरूया, आपण नदीला बघून येऊया. तर ती आता बोट घेऊन येणार आहे, दाखवते. दिसते का बोट तिकडे? मी पण जाऊ शकते 10 रुपये मध्ये तिकडे जाऊन फिरून यायचं, पण सोबत कोणी नाही आहे. तर आता थोडी लोक जाणार आहेत तिकडे, वरती थोडी लोक उभा आहेत. जाताना दाखवते. नदी बघा कसली भारी आहे, थंडगार वारं सुटलेलं आहे. तर मला भरपूर जणांनी विचारलं काल रात्री पाऊस पडला का? हो, थोडाफार पडला पाऊस. नदीला पाणी पण आहे भरपूर, म्हणजे आलेलं आहे. आता पाणी वाढलं आणि कलर पण बदलला. तर ते काका लोकांनी ना माशाचं हे लावलेलं आहे, जाळं टाकलेलं आहे. तर ते येत आहेत आता, आल्यानंतर दाखवते. माहिती नाही. तर बोट इथं आलेली आहे आणि आता ही सगळी जाणार त्या साईडला. तर हे पाठीमागं दुकान आहे, तिथे आले होते मी चिल्लर घ्यायला. आणि लगेच इथं नदी आहे. तर इथे चहा पण भेटतो. ती चालली आहे, नदीमध्ये सगळी बसली जातात बघा. आरामात जाणार. 10 रुपये तिकीट आहे. गाडी सुद्धा जाते, गाडी 80 रुपये घेतात गाडीमध्ये. तर नॉर्मली गाडीनं जायला 3-3.5 तास लागतात इथून कर्नाटका, कारण की त्या आधीमध्ये कुठेच ब्रिज नाही आहे. मग लोक शॉर्टकट ह्याच्यामधून गाडी घेऊन जातात आणि रस्ता पण तेवढा कमीच पडतो. म्हणजे आता नॉर्मली 3-3.5 तास लागतात जायला, पण असं गेलं की मग त्यांना रस्ता पण कमी आणि पैसे पण वाचतात आणि वेळ पण वाचतो. एका टाइमला 3 गाड्या जातात आणि लोक सुद्धा आरामात जातात तिकडे. तर इकडे पोचणार, इकडे किती छान वाटतं ना. नॉर्मली पण आपण नुसतं जाऊन फिरून येऊ शकतो. वातावरण, पाणी पण खूप घाण झालेलं आहे आता. पहिला पाणी चांगलं क्लीन होतं. बघा पोचलीत की नाही आरामात. 10 रुपये मध्ये कर्नाटका. आता उतरतायत सगळे. आहे ना 10 रुपये मध्ये कर्नाटक फिरायचं. चला मग, बाय बाय.